हे गाईज, कसे सर्व आहे? तुम्ही सर्व मजेतच असणार आहेत। तर आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळेला जायला आणि आता वाजलेले सकाळचे 6 आणि आमचं सर्व आवडलेलं आहे। आम्ही बसमध्ये जाणार आहोत। तर पुढे तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू करा। चल सुखदेव कर। दीदी गणपती बाप्पा कालिका माते की चला। गाईज मी बसमध्ये आलेली आणि एवढा गरम होते ना, दोन्ही जास्त गरम होतं। अजून बस चालू नाही झाली आणि विंडो पण एवढीच ओपन होते। चलू सगळ्यांना दीदी बाय कर बाय कर। बाय सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, व्हायरल करा ब्लॉग। तर आता बस थांबलेली आहे, 3 तासांची रनिंग झालेली आणि बस थांबले आपली नाश्ता करायला। सगळेजण गेले नाश्ता करायला, आता मी पण चालले। गाईज यावी सगळी नाश्ता करायला बसल्यात। चारू ए फटाफट नाश्ता करा ना। कशी बसल्यात बघा। तर गाईस आता सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि आता आम्ही निघालो परत आपल्या प्रवासाला। चला तर गाईस सर्वांचा नाश्ता वगैरे आता झालेला आहे। अर्धे लोक अजून तिथेच आहेत। आता आम्ही निघतोय आणि ही आमची बस आहे।
तर आता आम्ही इथे बस थांबवून जेवायला बसलेलो आहोत. हाय गाईज, तर आम्ही सकाळी 7 वाजता निघलेलो आणि रात्री 8 वाजता पोहोचलोय. तर आम्ही तेव्हा काही ब्लॉग घेतलाच नाही, जेवून आम्ही डायरेक्ट झोपलो होतो. आणि आता वाजलेले आहेत 6 वाजलेत ना, 6 वाजलेत आणि आम्ही निघालो दर्शनाला. इथे पाऊस खूप आहे, बघू शकता सगळे इथं व्ह्यू पण बघू शकता तुम्ही. नंतर तुम्हाला मी समुद्र पण दाखवतो. केवढे आंबे पडले बघा हवेमुळे. आंब्याचं झाड सर्वजण रूम वरतीच होते, आम्ही 4 जणच चाललो. तिथं हाय अलर्ट दिले आई पावसाचं. आम्ही आता पोचलो. इथे आहे मंदिर आणि इथे बघा समुद्र. नाही ना जास्त गर्दी तर बिलकुल नाही. मस्त. चला आता आम्ही चाललो. तिथे समुद्र होतं मग लोक आंघोळ करतात. तर गाईज आम्ही दर्शन घेऊन आलो आणि आमची दीदी उठली, खूप रडत होती. आम्ही रेडी नव्हतो झालो, जस्ट असेच जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलो. आता आम्ही रेडी येऊन नाश्ता वगैरे केला. माझी दीदी बघा कशी दिसते. बाप्पा मोरया बोल. चला आता मी रेडी होते. आता इथे आईचं जेवण भाऊने बनवले, फक्त भाजी आईचं बनवतात. मी तुम्हाला वाटाण्याची भाजी डाळीला फोडणी नाही दिली ना, दिले ना वरण. नाही वरण भात झालेला आहे. वरण भात झालेली डाळ नाही बोललो भाऊ. नाही नाही ना. पोह्यांचा नाश्ता तुमचं झालेलं आहे. सगळी जण आता गेलं ना, तेच नाही जात इथेच आहे. रडते कशाला, नुसती रडते. मीला दर्शनाला टाकून गेलेली ना गाईज, मीला टाकून गेली होती म्हणून एवढी. सॉरी दीदी, सॉरी दीदी. गणपती बाप्पा. तर गाईज हा ब्लॉग मी इथेच एंड करते. इकडनं आता आम्ही जेवून किंवा जेवण जोडीला घेऊन जाऊ माहीत नाही. इकडनं निघू आणि इकडनं आम्ही जाणार आहोत मार्लेश्वरला. तिकडे जर पाऊस नसला, व्हिडिओज करायला भेटला तर मी ब्लॉग कंटिन्यू ठेवेन. नाहीतर आजचा ब्लॉग आपला इथेच स्टॉप करते मी. आणि याच्यानंतरचं आमचं ठिकाण आहे कोल्हापूर. तर आपला नेक्स्ट ब्लॉग येईल कोल्हापूरचा. बाय.